आता घेऊयात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। शिवतीर्थ साक्ष देत आहे हिंदुत्वाच्या हुंकाराची, महाराष्ट्र रक्षणाच्या शपथेची, नव्या दमाच्या ठिणगीची। ठाकरेंच्या शिवसेनेचा दसरा मेळाव्याचा नवा टीजर जारी। शिवसेना मेळाव्याचा दुसरा टीजर प्रदर्शित। दुसऱ्याही टीजरला ठाकरेंवर टीका, कट्टर शिवसैनिक म्हणत ठाकरेंना डिवचलं। नाशिकमध्ये ठाकरे बंधूंचे एकत्र बॅनर, राज आणि उद्धव ठाकरे यांचे एकत्र बॅनर। दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसैनिकांकडून शहरामध्ये बॅनरबाजी। विधानसभा प्रचार दरम्यान अनिल देशमुखांवर हल्ला बनाव होता। हल्ल्याची घटना खोटी असल्याचं ग्रामीण पोलिसांचा न्यायालयात दावा। पोलीस आणि फॉरेन्सिक तपासामध्ये माहिती समोर। फॉरेन्सिक रिपोर्ट लवकरच समोर आणणार। घटनेला सुरुवातीपासून राजकीय रंग दिला। पत्रकार परिषद घेत अनिल देशमुखांचं स्पष्टीकरण। अनिल देशमुख लढावे नेते, सत्य बाहेर आणून ते सरकार दबावाला उघडं पाडतील। अनिल देशमुखांवरील हल्ला प्रकरणी रोहित पवारांची पोस्ट। छत्रपती संभाजीनगरमध्ये आमदार रोहित पवारांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट। शालेय विद्यार्थ्यांची संपूर्ण फीसह विविध शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याच्या मागणीचं दिलं निवेदन। शेतकऱ्यांना सरसकट 50,000 प्रति हेक्टर मदत करावी। ओला दुष्काळ जाहीर करावा। कर्जमाफी लवकरात लवकर करावी। रोहित पवार यांची सरकारकडे मागणी। आज RSSचा शताब्दी समारंभ। दिल्लीत आयोजित कार्यक्रमाला पंतप्रधान मोदी यांनी केलं मार्गदर्शन। टपाल तिकीट आणि नाण्याचं पंतप्रधानांच्या हस्ते प्रकाशन। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर। 5 ऑक्टोबरला अहिल्यानगर दौऱ्यावर। 3 विविध कार्यक्रमांना अमित शहा लावणार हजेरी। वंदे मातरम गीताला 7 नोव्हेंबरला 150 वर्ष पूर्ण होणार। राज्यात साधं शताब्दी महोत्सव साजरा करण्याचं नियोजन। वंदे मातरम गीताचे प्रत्येक तालुक्यामध्ये होणार समूहगान। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वंदे मातरम गीताच्या बोधचिन्हाचं अनावरण होणार। शिंदे स्वतःला बाळासाहेबांचे ठाकरे समजतात। शिंदेंच्या मेळाव्यात पैसे देऊन लोकांना आणलं जातं। दिल्लीत थैल्या अर्पण करणार तोपर्यंत शिंदेंचा पक्ष। संजय राऊतांची उपमुख्यमंत्री शिंदेंवर टीका। उद्धव ठाकरेंच्या उद्याच्या भाषणातून युतीचं उत्तर मिळेल, खासदार संजय राऊत यांची माहिती। दसरा मेळावा RSS आणि ठाकरेंच्या शिवसेनेचाच, इतर मेळाव्यांना दसरा मेळावा म्हणता येणार नाही। संजय राऊतांची दसरा मेळाव्यावर प्रतिक्रिया। धाराशिवमध्ये भारतीय जनता पक्षाचा अतिवृष्टग्रस्तांसाठी हातभार। एकूण 237 चेक दत्ता कुलकर्णी यांनी मुख्यमंत्र्यांकडे केले सुपूर्द। ठाकरेंच्या दसरा मेळाव्याचं नियोजन 63 कोटींच्या घरात असणार। सूत्रांनी दिलेली ही अत्यंत खात्रीलायक माहिती। केशव उपाध्ये यांची ठाकरेंच्या दसरा मेळाव्यावरनं टीका। निवडणुकीपेक्षा शेतकऱ्यांच्या मदतीकडे लक्ष द्या। निवडणुका येतच राहतील, पण लाखोंच्या पोशिंद्यांसाठी मैदानात उतरून काम करा। भाजप वरिष्ठांचे सर्व पदाधिकाऱ्यांना आदेश। भाजपच्या नाशिकच्या आमदारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट। देवयानी फरांदे, सीमा हिरे, राहुल ढिकलेंनी घेतली भेट। नाशिक शहरात वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवरती भेट। कठोर पावलं उचलण्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांकडे मागणी। ताडोबा व्याघ्र प्रकल्प पर्यटनासाठी आजपासून सुरू। वाढीव तिकीट दरावरनं प्रवेशाला आडकाठी। वाढलेल्या तिकिटाचा मुद्दा घेत खासदार प्रतिभा धानोरकर यांची आंदोलनाची भूमिका। माजी कृषी मंत्री बाळासाहेब थोरात शेतकऱ्यांच्या बांधावर। संगमनेरमध्ये नुकसानीची केली पाहणी। सरकारने तातडीनं संपूर्ण कर्जमाफी करून शेतकऱ्यांना मदत करावी। बाळासाहेब थोरातांची मागणी। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शताब्दी महोत्सव उद्या 2 ऑक्टोबरला विजयादशमी उत्सवाचं आयोजन। नागपूरच्या रेशीमबागमध्ये विजयादशमी उत्सव। सरसंघचालक मोहन भागवत यांचं मार्गदर्शन। राज्यातील पीक पाहणीला महिनाभराची मुदत। महसूल मंत्री बावनकुळे यांचा मोठा निर्णय। अतिवृष्टीमुळे सलग दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्याचा निर्णय। 1 ते 31 ऑक्टोबर दरम्यान पाहणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश। माजी आमदार राजन तेली यांच्यासह 8 जणांची चौकशी। जिल्हा बँक फसवणूक प्रकरणी होणार चौकशी। केंद्रीय लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचं बँक सुरक्षा आणि फसवणूक विभागाला अहवाल सादर।
पुढील 3 ते 4 दिवसात नुकसानग्रस्तांना भरपाई मिळणार. 3 ते 4 दिवसात नुकसानग्रस्तांच्या खात्यात रक्कम जमा होणार. प्रधान सचिव विनीता सिंघल यांची माहिती. लडाखमधील तरुणांच्या मनातली आग पाहून भारतातील हुकुमशाह घाबरले, लटपटू लागले आणि गांधीवादी वांगचुक यांना अटक केली. ब्रिटिशांनी यापेक्षा वेगळं काय केलं? सामनातून केंद्र सरकारवर टीका. रायगडमधील शिवसेना आणि राष्ट्रवादीतील वाद संपण्याची चिन्ह दिसेनात. सुनील तटकरे कार्यकर्त्यांना ब्लॅकमेल करतात. शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांचा सुनील तटकरे यांच्यावर घणाघात. लोणावळ्यामधील कार्ला एकविरा गडावर खंडे नववर्ष निमित्ताने सजावट. मंदिरातील मुख्य गाभाऱ्यात रंगीबेरंगी फुलांची सुंदर सजावट. दर्शनासाठी भाविकांची गर्दी. ग्रँड रोड भागातील चिखलवाडीची आई भवानी नवरात्र उत्सव. यावर्षी 53वा भव्य नवरात्र महोत्सव साजरा. भीमाशंकरमधील कमलजा माता मंदिरात नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा. कमलजाई देवीचं दर्शनासाठी भाविकांची मंदिरात मोठी गर्दी. बदलापूरमध्ये रेल्वे स्थानकावर महिलांनी धरला गरब्याचा फेर. उद्या सुट्टी असल्यानं एक दिवस आधीच महिलांनी सण साजरा केला. भंडाऱ्यामध्ये यंदाही नवरात्र उत्सवानिमित्त जलविराचं आयोजन. जुना कारधा पूल ते कोरंबी देवीपर्यंत 5.2 किलोमीटर अंतराच्या जलवारीचं आयोजन. अंधेरीच्या गुंदवली या ठिकाणी नवरात्र उत्सव उत्साहात साजरा. आझाद सेवा मंडळानं साकारलं देवीचं अनोखं रूप. देवी कासवावर विराजमान झाली असून या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. अकोल्यामध्ये गुजराती नवरात्र उत्सव मंडळातर्फे गरब्याचं आयोजन. महिलांनी हातात इलेक्ट्रॉनिक दिवे घेऊन देवीची आराधना केली. महोत्सवाला हा उपक्रम नागरिकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. कोल्हापुरामध्ये उद्या शाही दसरा साजरा होणार. न्यू पॅलेसवरील ऐतिहासिक मे बॅग कार हे दसऱ्याचं प्रमुख आकर्षण आहे. तर शाही दसऱ्यामध्ये कोल्हापूरचे छत्रपती घराणे मे बॅग कारमधून दसरा सोहळ्यात सहभागी होणार. अतिवृष्टीचा तुळजापुरातील नवरात्र उत्सवाला फटका. भाविकांची संख्या घटल्यानं व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान. तुळजापुरातील 1100 व्यापारी कुटुंबाला फटका. रायगडमध्ये गोरेगावमध्ये गरब्यावेळी पावसाची हजेरी. भरपावसामध्ये तरुणाईसह महिलांनी धरला गरब्याचा फेर. बीडमध्ये शृंगेरी देवी गडावर लाखो भक्तांनी घेतलं दर्शन. ब्रह्मणगावमधील शृंगेरी देवीच्या गाभाऱ्यामध्ये 2 देवीच्या मूर्त्या. नवमी आणि अष्टमी निमित्त होम हवनचं आयोजन. पुण्यातील पंचायतन मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. महिलांनी देवीची आरती करत पारंपरिक नृत्य सादर केलं. मंदिर परिसरामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन. दक्षिण मुंबईतील ताडदेवमधील जरीवालाची आई कुलस्वामिनी अंबाबाईला नवरात्र उत्सवामध्ये पारंपरिक पद्धतीनं साजरा करण्यात आलाय. देवीच्या कार्यक्रमामध्ये पारंपरिक नृत्यासह विविध कार्यक्रमाचं आयोजन. देवीची मूर्ती संपूर्णपणे कागदाच्या लगद्यापासून बनवली आहे. संकल्प प्रतिष्ठानच्या वतीनं अतिशय सुंदर गरब्याचं आयोजन. आपला देश आणि राज्य विकसित होण्यासाठी आशीर्वाद मिळावा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. ठाण्यातील वज्रेश्वरी मंदिरात नवरात्र उत्सवाचा उत्साह. दररोज विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन. अष्टमीच्या दिवशी देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. मुंबईतील लोकल गाडीमध्ये रंगला महिलांचा गरबा. सकाळी 5:30 वाजता महिलांचा रेल्वे डब्यात गरबा. कोल्हापुरात अंबाबाई देवीच्या नगर प्रदक्षिणेमध्ये झळकले कोल्हापुरातील प्रश्न लवकर सुटावे यासाठी कोल्हापूरकरांचं आई अंबाबाईकडे साकडं. प्रदक्षिणेमध्ये खराब रस्ते, पाणी, स्वच्छतेसह आरोग्य व्यवस्थेकडे लक्ष वेधणारे फलक. तेलंगणच्या श्रीरामसागर धरणाच्या पाण्याच्या विसर्गामुळे गोदावरी नदीला पुराचं पाणी. सिरोंचेतल्या शेतात शिरून शेत शिवार जलमय. 3 गावांना पुराचा फटका. नाम फाउंडेशनकडनं सोलापुरातील पूरग्रस्त मोहोळ तालुक्यात मदतीचा हात. अनेक गावात जीवनावश्यक किटचं वाटप. पूरग्रस्त 86 गावांमध्ये स्वच्छता केली जाणार.
पुरामुळे मराठवाड्याला महावितरणाला 33 कोटीचा फटका. पुरामुळे 910 विद्युत डीपी आणि तब्बल 9720 खांबांचं मोठं नुकसान. पाणी ओसरल्यानंतर युद्धपातळीवर देखभाल दुरुस्तीचं काम सुरू. राज्यात यंदा पाऊस डिसेंबरपर्यंत राहण्याची शक्यता. सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता. हवामान खात्यानं डिसेंबरपर्यंत वर्तवला पावसाचा अंदाज. यंदाचा मान्सून ठरला घातक. अतिवृष्टी आणि पुरामुळे देशात 1528 जणांचा मृत्यू. मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि महाराष्ट्र ही राज्य सर्वाधिक प्रभावित. अतिवृष्टीमुळे 935 वीज कोसळून तर मेघगर्जनेसारख्या घटनेमुळे 570 जणांचा मृत्यू. नवी मुंबईतील एपीएमसी बाजारपेठेमध्ये भाजी मार्केटला पावसाचा फटका. शेवग्याच्या शेंगाचे दर झाले कमी. नंदुरबारमध्ये कवळी परिसरामध्ये बोगस फवारणी औषधामुळे शेतकऱ्यांचं लाखोचं नुकसान. 3 एकर मिरची पिकाचं नुकसान. बोगस औषधांवर नियंत्रण ठेवण्याची शेतकऱ्यांची मागणी. नंदुरबारमध्ये मुसळधार पावसामुळे 543 हेक्टर क्षेत्रावरील पिकाचं नुकसान. अनेक लहान मोठ्या नदी नाल्यांना पूर आल्यानं 28 गावं बाधित. नदी काठच्या लोकांना सतर्क राहण्याचा इशारा. भंडाऱ्याच्या मोहाडी तालुक्यात धान पिकावर तुडतुळ्याची लागण. प्रशासनाची तात्काळ पंचनामे करत नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. ऐन दसऱ्याच्या तोंडावर फुलं महागली. फुलांचे दर 100 पार. पावसामुळे फुलांच्या उत्पन्नामध्ये घट. अतिवृष्टीचा फुलबागेला फटका. अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील सोयाबीन आणि कापूस पिकाचं 10,000 कोटीचं नुकसान. नुकसानीचे पंचनामे सुरू असून शासनाकडनं लवकरच मदत मिळेल. कृषी विभागाचं आश्वासन. पैठणमध्ये पुराच्या तडाख्यानं नागरिकांचं मोठं नुकसान. अतिवृष्टीमुळे पिकाचं शेत देखील वाहून गेलं. कापूस मोसंबी पिकाचं नुकसान. पैठणमध्ये पुराचं पाणी व्यापाऱ्यांच्या दुकानात शिरल्यानं व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान. व्यापारी महासंघाचे अध्यक्ष संजय कांकरिया यांनी नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांशी संवाद साधत नुकसानीची केली पाहणी. म्हाडाचं घरी लगेच विकायला परवानगी मिळण्याची शक्यता. घर विकण्यासाठी 5 वर्षाचं बंधन काढण्याच्या हालचाली. पूरग्रस्त महाराष्ट्रासाठी मराठी कलाकार सरसावले. मुख्यमंत्री सहाय्यता निधीत योगदान देण्याचं आवाहन. परभणीमध्ये शेतमजूर आणि झोपडपट्टीधारकांना तातडीची आर्थिक मदत द्यावी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी. बुलढाण्यामध्ये अनुसूचित प्रवर्गातून आरक्षण देण्याची धनगर समाजाची मागणी. धनगर समाजाचा अनेक ठिकाणी रास्ता रोको. महामार्गावरची वाहतूक ठप्प. छत्रपती संभाजीनगरमध्ये धनगर समाजाला एसटी मधून आरक्षण मिळावं यासाठी उपोषण सुरू. धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर जामखेड फाटा या ठिकाणी धनगर समाजाकडनं रस्त्यावर टायर जाळून सरकारचा निषेध. बीडच्या आष्टीमध्ये पूरग्रस्तांसाठी हंबर्डे महाविद्यालयाचा एक हात मदतीचा उपक्रम. पूरग्रस्तांना मदत निधी मिळवून देण्यासाठी विद्यार्थ्यांची शहरातून मदत फेरी. गावोगावी जाऊन स्वच्छता मोहीम राबवणार. कल्याणमधील केसी गांधी इंग्लिश स्कूलचा अजब फतवा. कपाळावर टिळा टिकली. हातात राखी बांधण्यावर बंदी. संतप्त पालकांची शिक्षण विभागाकडे धाव. गडचिरोलीत आरोग्य विभागातल्या 7 संवर्गामध्ये 30 कंत्राटी पदांची भरती. 2 दिवसांमध्ये 384 उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी पूर्ण. निकषानुसार गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार. पंढरपूरमध्ये अभिषेकासाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्यावरून वाद. विठ्ठल रुक्मिणीला उत्तर प्रदेशातील गंगेच्या पाण्यानं अभिषेक. चंद्रभागेच्या पाण्याऐवजी गंगेच्या पाण्याने अभिषेक. सामाजिक कार्यकर्ते गणेश अंकुशराव यांचा आरोप. अमरावती शिक्षण विधान परिषद मतदारसंघासाठी मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर. 1 नोव्हेंबर रोजी याद्या नव्यानं तयार केल्या जाणार. पात्र व्यक्तींना अर्ज सादर करण्याचं जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन. कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीचा मार्ग मोकळा. प्रभाग रचना आणि अधिकाऱ्याला आक्षेप घेणाऱ्या याचिका सर्किट बेंचनं फेटाळलं. येत्या 15 दिवसात आरक्षण प्रक्रिया होण्याची शक्यता. पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची 50वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा संपन्न. दिवाळीसाठी 2024-25 गाळप हंगामातील उसाला प्रतिटन 200 रुपये बिलाचा दुसरा हप्ता. छत्रपती संभाजीनगरच्या सिद्धार्थ उद्यानात
14 वर्षांनी सिंहगर्जना उद्यानात कर्नाटकातून आलेले सिंह, अस्वल तसंच कोल्ह्याचं आगमन. आजपासून हे सर्व प्राणी पर्यटकांना पाहायला मिळणार. महाडाच्या 5354 घराची आणि 77 प्लॉटची सोडत 11 ऑक्टोबरला ठाणे या ठिकाणी डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात संगणकीय सोडत होणार आहे. आज संध्याकाळी 6 वाजता स्वीकृत अर्जांची प्रारूप यादी संकेतस्थळावर जाहीर होणार. विद्यार्थी सुरक्षेसाठी आखलेल्या उपाययोजनांचा अहवाल सरकारी संकेतस्थळावर उपलब्ध करण्याचे शाळांना आदेश. अहवाल 9 ऑक्टोबरपर्यंत उपलब्ध करण्याचे न्यायालयाचे आदेश. सरकारी संकेतस्थळ अजूनही खुले नसल्याची बाब समोर. अनिल अंबानीच्या रिलायन्स इन्फ्रा विरुद्ध ईडी कारवाई. मुंबई आणि इंदूरमधील 6 ठिकाणी छापे. परदेशात बेकायदेशीरपणे पैसे पाठवल्याचा आरोप. पुण्यात वाहतुकीसंदर्भात पीएमपीएलचा महत्त्वाचा निर्णय. ई डबल डेकर बसची प्रायोगिक तत्वावर चाचणी सुरू. वाढत्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर ई बसचा निर्णय. वैजापुरातील संभाजीनगर मालेगाव रोडवरील तलवाडा घाटाची दुरावस्था. उखडलेले दगड आणि रखडलेल्या दुरुस्तीमुळे वाहनधारकांना मोठ्या समस्या. प्रशासनानं तातडीनं लक्ष घालण्याची गरज. पैठण शेगावला जोडला जाणारा पाटेगाव पूल वाहतुकीसाठी सुरू. महापुरामुळे पुलावरील वाहतूक होती बंद. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता राजेंद्र बोरकर यांनी केली पाहणी. सप्टेंबरमध्ये पुणे मेट्रोचा नवा आर्थिक उच्चांक. सप्टेंबर महिन्याच्या 27 दिवसात तब्बल 69,86,773 प्रवाशांचा मेट्रोतनं प्रवास. मेट्रोचे 10.5 कोटीहून अधिक उत्पन्न. पुणे मेट्रोच्या प्रवासी संख्येमध्ये सातत्यानं वाढ. बीडमध्ये धनगर समाजाला एसटी आरक्षणाची अंमलबजावणीची मागणी. मागणीसाठी वडवणीत रास्ता रोको आंदोलन. धुळ्यात न्यायालयाच्या आदेशानंतर शिक्षिकेवर अन्याय. 2 ऑक्टोबरपासून बेमुदत उपोषणाचा शिक्षिकेंचा इशारा. पगार अजूनही सुरू नसल्यानं शिक्षिकेंच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ. भंडाऱ्याच्या तहसीलदारांच्या गैरवर्तणुकीच्या विरोधामध्ये सरपंच संघटनेकडनं मोर्चा. प्रशासनाला निवेदनानंतरही कारवाई न झाल्यानं संताप व्यक्त. मागण्या पूर्ण न झाल्यानं तीव्र आंदोलन करण्याचा दिला इशारा. वर्ध्यात ओला दुष्काळ जाहीर व्हावा यासाठी अखंड ज्योत यात्रा. क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे किरण ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली यात्रा. अकोल्यातील बार्शी टाकळी परिसरामध्ये सरकारवर शेतकऱ्यांवर रोष. आमदार हरीश पिंपळे यांच्या घरासमोर धडक मोर्चा. आमदारांनी निवेदन स्वीकारल्यानंतर शेतकरी शांत. छत्रपती संभाजीनगरमध्ये बंजारा समाजासह वंजारी समाजाचीही एसटी आरक्षणाची मागणी. वंजारी समाजाची आगामी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बैठक पार. आरबीआयचे रेपो रेट जैसे थेच. रिझर्व्ह बँकेकडनं रेपो दरात कोणतीही कपात नाही. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची माहिती. मी कधीही अशी दुःखद घटना पाहिली नव्हती. तामिळनाडू चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर अभिनेता विजय थलपतींची पहिली प्रतिक्रिया. विजय पक्षाच्या प्रचारासाठी अभिनेत्याला पाहण्यासाठी झाली होती गर्दी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.